नव्यानं व्यवसाय सुरू केलाय, तुमच्या दिल्लीमध्ये ओळखी आहेत, व्यापारी म्हणून तुमच्या ओळखीचा फायदा करून द्या अशी विनवणी करत अज्ञातांनी सांगलीतील व्यापाऱ्याची 50 लाखांची फसवणूक केली। ही घटना 7 ऑगस्ट 2025 रोजी शाहूपुरी इथल्या एलेक्झा टॉवरमध्ये घडली। या प्रकरणी सांगलीतील बेदाणे व्यापारी राजेश मुंदडा यांच्या तक्रारीवरून राहुल याच्यासह अनोळखी व्यक्तीविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंद झालाय। सांगलीतील अंबाबाई नगरातील गिरनार कॉम्प्लेक्समध्ये राजेश मुंदडा राहतात। त्यांचा द्राक्ष आणि बेदाणे विक्रीचा व्यवसाय आहे। 7 ऑगस्ट 2025 रोजी मुंदडा यांना एका व्यक्तीचा फोन आला। त्यानं आपलं नाव राहुल सांगून मी व्यापारी आहे, दिल्लीत व्यवसाय करण्यासाठी मदत करा असं सांगून कोल्हापुरात आपल्याला 50 लाख रुपये देतो, ते तुम्ही दिल्लीत उपलब्ध करून द्या अशी राजेश मुंदडा यांच्याकडे विनंती केली। त्यावर मुंदडा यांनी ही विनंती मान्य केली। त्यानंतर राहुल नावाच्या व्यक्तीनं शाहूपुरीत एलेक्झा टॉवरमध्ये एका पॅकेटमधून 50 लाख रुपये पोहोच केले। त्यानंतर मुंदडा यांच्या सांगण्यावरून दिल्ली संबंधित व्यापाऱ्याला 50 लाख रुपये देण्यात आले। पण कोल्हापुरात मिळालेल्या पैशाच्या बंडलाच्या वरील आणि खालील बाजूला 500 रुपयांच्या नोटा होत्या, तर आतमध्ये कोरे कागद आढळले। त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं मुंदडा यांच्या लक्षात आलं। गेल्या काही दिवसांपासून त्यांनी दिल्लीतील त्या व्यापाऱ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा थांग पत्ता लागला नाही। अखेर मुंदडा यांनी 50 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार शाहूपुरी पोलिसात दिली आहे।